दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे। लोकलचा प्रवास करण्यासाठी मासिक पास बंधनकारक करण्यात आलाय। पास मिळवण्यासाठी वसई विरार महापालिका हद्दीतील विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या 4 रेल्वे स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत पालिकेचे मदत कक्ष कार्यरत असणार आहे। लोकल ट्रेन प्रवासासाठी आजपासून लस सर्टिफिकेट पडताळणी आणि मासिक पास प्रक्रिया सुरू होणार आहे। नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरणचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपत्र पुरावा देणं आवश्यक असणार आहे। पात्र ठरलेल्यांना 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा देण्यात येईल। 2 दिवसात लोकल प्रवासासाठी ॲप तयार करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। यासाठी 65 रेल्वे स्थानकांवर QR कोड मिळणार असून पास आणि कोडसाठी गर्दी न करण्याचं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे। भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत आपलं मत मांडलंय। यावेळी त्यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन करताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय। आज भाजपच्या विरोधात शिवसेना कडाडून विरोध करतेय, मात्र सत्तेत असताना कळवळा कुठं गेला होता असा सवाल प्रीतम मुंडे यांनी शिवसेनेला केलाय। तसंच प्रत्येक नेता येतो आणि केवळ मराठा आरक्षणावर बोलतोय, पण ओबीसींच्या आरक्षणाचं काय असा सवाल देखील प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत उपस्थित केलाय। केंद्र सरकारनं खेलरत्न पुरस्काराला असलेलं माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचं नाव बदलून हॉकीतील जादूगार मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलंय। त्यावरून वादप्रतिवाद सुरू असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावानं पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे। दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 20 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाईल। आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत मंगळवारी चांगलेच आक्रमक झाले होते। आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। तसंच 370 कलम हटवलं तसं आताही धाडस करा असं वक्तव्य विनायक राऊतांनी केलं। मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दणका देत इयत्ता 11वी प्रवेशासाठीची 21 ऑगस्ट 2021 रोजी होणारी सीईटीची परीक्षा रद्द केली आहे। राज्य सरकारनं यावेळी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा न घेता नव्या निकषांनुसार निकाल जाहीर केला होता। त्यानंतर इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता। त्यानंतर राज्य सरकार काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कंत्राटदाराचे 20 लाखांचं बिल मंजूर करण्यासाठी 75,000 रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंते रमेश कुमार गुप्ता यांना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली आहे। अमरावती एसीबीनं नागपुरात कारवाई केल्यानं नागपूर एसीबी आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत आपली भूमिका व्यक्त करत आरक्षणावरील 50% मर्यादा हटवण्याची मागणी केली आहे। तसंच केंद्र सरकारनं लवकरात लवकर इम्पेरिकल डेटा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली। प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रांच्या अडचणी आता वाढत आहेत। न्यायालयानं मंगळवारी राज कुंद्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे। राज कुंद्राला काही दिवस तुरुंगातच काढावे लागणार आहेत। 14 जुलै रोजी राज कुंद्राला न्यायालयानं 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली होती। या निर्णयाला आव्हान देत कुंद्राच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, ज्याची सुनावणी आता 20 ऑगस्ट रोजी होणार आहे। पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पेगॅसस स्पायवेअरची निर्मिती करणारी इस्रायली कंपनी NSO सोबत कुठलाही व्यवहार झालेला नाही असं संरक्षण मंत्रालय सांगतंय। मग संरक्षण मंत्री चर्चेपासून पळ का काढतायत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। तर जगातील कुठल्या देशानं भारतात येऊन ही हेरगिरी केली असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला। राज्य सरकारला हायकोर्टानं दणका दिलाय। 11वी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे। 11वीचे प्रवेश 10वीच्या गुणांनुसारच करण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत, तर राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे।
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शहरी भागात 8वी ते 12वी आणि ग्रामीण भागातील 5वी ते 7वीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात. शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात समिती गठीत करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्रालयातील अनागोंदी कारभार समोर आला आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडलाय. मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस या दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. तरी या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारू रिचवणारे नेमके आहेत तरी कोण याची माहिती कोणालाच नाही. दरम्यान मंत्रालयानंतर आता औरंगाबादच्या महानगरपालिकेतही दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या भागात देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ओली पार्टी होत असल्याची या प्रकारानंतर शक्यता वर्तवण्यात येते आहे. जय बजरंग नगरमधील शौचालयावरून आता मीरा भाईंदरमधील राजकारण पेटल्याचं दिसून येत आहे. मीरा भाईंदरचे उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी स्वखर्चानं तात्पुरत्या स्वरूपात फॅब्रिकचं शौचालय जय बजरंग नगरमधील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं. त्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला, आंदोलन केलं, तर शौचालयासाठी का प्रयत्न केले नाहीत असा प्रश्न सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी उपस्थित केला. परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील चिचाटीतील धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी जमली आहे. मात्र या धबधब्यावर मस्तीच्या नावाखाली जीवघेणा खेळ सुरू आहे. वेगानं वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्याजवळ जाण्यासाठी जीवघेणी कसरत करून पर्यटक जात आहेत. उंच टेकडीवर पाण्याच्या झऱ्यात मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. फोटोसाठी पर्यटक हुल्लडबाजी करत असल्यानं या ठिकाणी प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शेततळ्यातील सुमारे 5 टन मासे मृत्युमुखी पडलेत. अज्ञातानं विषारी औषध पाण्यात टाकून माशांना मारल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यांनी इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या बाजारात हे मासे 90 ते 100 रुपये प्रति किलो या दरानं विक्री होत आहेत. त्यामुळे बाजार भावाप्रमाणे आमचे 5 लाखांचं नुकसान झालं असं केवटे यांनी म्हटलं आहे. गृहनिर्माण खात्यानं मोठा निर्णय घेतला असून पुनर्विकासात रखडलेले सर्व प्रकल्प SRA ताब्यात घेणार आहे. म्हाड्याचे मूळ प्रकल्प महारेराच्या काळ्या यादीत असणं अयोग्य आहे. काळ्या यादीत असलेल्या प्रकल्पांबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण भरूनही या धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहराच्या काही भागात पाणी टंचाई भासत असून चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनसेनं केली आहे. यासाठी मनसेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला 15 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा देण्यात आला आहे. कोल्हापुरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिच्यावर उपचार देखील झाले. आता या महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा हा पहिलाच रुग्ण असून सापडलेल्या भागात तातडीनं उपाययोजना राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उबेर चालकाची हत्या करून कार चोरीला गेल्याची घटना कल्याण ते कसारा दरम्यान घडली आहे. कल्याण ते धुळे या प्रवासासाठी उबेर बुक करत प्रवासादरम्यान चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिलाय. दरम्यान कार चोरणाऱ्या 2 आरोपींना महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राहुल कुमार गौतम आणि धर्मेंद्र कुमार गौतम अशी आरोपींची नावं आहेत. साताऱ्यात जिल्हा न्यायालयाजवळ 4 चाकी गाडीला भीषण अपघात झालाय. भरधाव गाडी चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडी 30 फूट खोल ओढ्यात गेली. यात 1 जण ठार झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. घटनास्थळी पोलिसांनी आणि रिक्षाचालकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना ओढ्यात जाऊन बाहेर काढले. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित बातम्यांकडे. राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारं घटना दुरुस्ती विधेयक 2/3 मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आलं. या दुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर झालाय. मराठा आरक्षणासाठी 50% मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा या विधेयकात समावेश न केल्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पेगॅसस स्पायवेअर आणि कृषी कायद्यांवर चर्चेपासून सरकार पळ काढतंय असं म्हणत राज्यसभेत विरोधकांनी मंगळवारी तुफान राडा घातला। एका खासदारानं टेबलवर चढून फाईलही अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावली। हे सरकार ब्लफ सरकार अर्थात फसवणूक करणारं सरकार आहे असं म्हणत हा राडा घालण्यात आलाय। तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या संदर्भातलं ट्विट करून सरकारवर टीका केली। अमेरिकेच्या सैन्य माघारीच्या घोषणेनंतर अफगाणिस्तानात हिंसाचार वाढला असून भारतानं मजार-ए-शरीफ येथील दूतावासातून कर्मचाऱ्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अफगाणिस्तानातील सर्व भारतीय नागरिकांनी तेथील हवाई सेवा बंद होण्याआधीच मायदेशी परतावं अशी सूचना भारतानं मंगळवारी केली। सध्या अफगाणिस्तानात 1500 भारतीय राहत आहेत। हिंसाचारामुळे अफगाणिस्तानातील अनेक शहरातील विमानसेवा खंडित झाली आहे। 127व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये बहुमतानं मंजूर झालं असून आज ते राज्यसभेत मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे। लोकसभेत उपस्थित असलेल्या 372 विरुद्ध 0 अशा मतसंख्येनं हे विधेयक पारित करण्यात आलंय। राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलं जाईल। राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। आज दुपारी 1 वाजता ही बैठक पार पडेल। संसद परिसरात असलेल्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विकास समितीची देखील बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये आता अर्जदारांना ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणीसह वाहनांशी संबंधित कागदपत्रांसाठी मोटार परवाना कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज परिवहन विभागाच्या फेसलेस सेवांचा शुभारंभ करतील। ही सुविधा सुरू झाल्यामुळे कार्यालयांमध्ये होणारी गर्दी आणि प्रतीक्षा कमी होईल। या उपक्रमामुळे दिल्ली हे देशातलं पहिलं राज्य होईल जिथं वाहतूक सेवा संबंधित ऑनलाईन उपलब्ध असतील। भाजपनं आपल्या सर्व राज्यसभा खासदारांना आज सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या वार्षिक बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील। बैठकीची थीम भारताची 75 वर्ष आहे। सरकार आणि उद्योजक स्वावलंबी भारत यासाठी एकत्र काम करण्यावर यात भर दिला जाईल। ट्विटर या अमेरिकास्थित मायक्रो ब्लॉगिंग साईटनं भारतातील माहिती तंत्रज्ञान नियमांचं पालन केलं नसल्याची तक्रार याचिकेद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे। न्यायमूर्ती रेखा पाली यांच्या पीठापुढे यावर सुनावणी सुरू आहे। याबाबत केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत। भारतीय रिझर्व्ह बँक देशभरात लवकरच नवीन अर्बन कोऑपरेटिव्ह बँका उघडण्यासाठी लायसन्स जारी करण्याची दाट शक्यता आहे। केंद्रीय बँकेनं 17 वर्षांपूर्वी नव्या बँकांना लायसन्स देण्याची प्रक्रिया बंद केली होती, ती पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिलेत। महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारनं नव्यानं निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे। गेल्या महिनाभर देशात चर्चा होती ती कोरोनाच्या डेल्टा प्लस हा कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट म्हणून मानला असतानाच डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे शासकीय स्तरावर देखील चिंता पसरली होती। हा कोरोनाचा घातक प्रकार असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा घातक परिणाम दिसला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे। भारतात आतापर्यंत डेल्टा प्लस या कोरोनाच्या प्रकाराचे फक्त 86 रुग्ण आढळून आले असल्याची दिलासादायक माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। देशातील खासगी क्षेत्रातील मोठी कर्जदाता बँक HDFनं MSMEची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। चालू आर्थिक वर्षात बँक 500 अतिरिक्त रिलेशनशिप मॅनेजरची नियुक्ती करणार आहे। या नियुक्तीनंतर बँकेच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या 2500 होईल। सध्या बँकेच्या MME या शाखेचा विस्तार 545 जिल्ह्यांपर्यंत आहे। या ठिकाणी बँकेचे व्यवस्थापक आणि निरीक्षकही आहेत। चालू आर्थिक वर्षात बँकेचा अधिक विस्तार करण्याचा मानस असून 575 जिल्ह्यांपर्यंत बँक पोहोचणार आहे। लॉस एंजेलिस इथं 2028ला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी दावेदारी करण्यात येणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं निश्चित केलंय। ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ICCनं गांभीर्यानं लक्ष केंद्रित केलंय। जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ऑलिम्पिकला विरोध केला होता, पण BCCIनं या अभियानाला पाठिंबा दर्शवल्याचं सचिव जय शहा यांनी स्पष्ट केलंय।
2028च्या ऑलिम्पिकचं उद्दिष्ट समोर ठेवून ICCनं ऑलिम्पिक कार्यकारी गट सुद्धा नेमला आहे.